देशात पुन्हा एकदा पुण्याची मान उंचावलेली आहे। त्याचं कारण असं की केंद्र सरकारने NDAमध्ये मुलींना संधी दिली आणि याच संधीचं पुण्यातील ऋतुजा वराडे हिनं सोनं करून दाखवलं। देशभरातून जवळपास 1.5 लाख मुलींनी NDAच्या परीक्षांसाठी जी आहे ती संधी मिळाली होती आणि याच संधीमध्ये पुण्यातील ऋतुजा वराडे जी आहे तिने पहिला क्रमांक पटकावलेला आहे। एकूणच या संपूर्ण तिचा हा प्रवास कसा होता, NDAमध्ये पहिली आल्यानंतरची तिची पहिली काय प्रतिक्रिया आहे जाणून घेऊ। प्रवासाबद्दल बोलायचं राहिलं तर खूप म्हणजे इट हॅज बीन अ लॉंग जर्नी असंच म्हणता येईल। 11वीत सुरू झाली, मग 2 वर्ष कंटिन्युअस म्हणजे 2 वर्ष मी जे जे काम केले ते प्रत्येक काम माझ्या गोल ओरिएंटेड होते। तर आणि ह्याच्यात फक्त माझी मेहनत नव्हती, पूर्ण जर्नीमध्ये मी होती, माझे आई बाबा होते, माझे मित्रमैत्रिणी होते, माझे मेंटॉर्स होते, तेजस पाटील सर, विकास पाटील सर यांनी पण माझ्यावर खूप जास्त मेहनत घेतली आणि त्यामुळेच हे जे आहे ते सगळं त्यांच्यामुळेच आहे। NDAमध्ये जायचं हे कधी ठरवलं आणि देशाची सेवा करायची असंच का वाटलं, म्हणजे हेच क्षेत्र का निवडायचं? सगळ्यात आधी तर NDAमध्ये कधी जायचं आणि का जायचं, तर मी 9वीत ठरवलं होतं की NDA जॉईन करायचं आणि आर्म्ड फोर्सेसमध्ये आपण ॲज अ ऑफिसर सर्व करायचं। त्याच्यानंतर का जायचं, तर माझ्या बाबांचं स्वप्न होतं लहानपणी की मी आर्म्ड फोर्सेस जॉईन करावं, म्हणजे त्यांनी आर्म्ड फोर्सेस जॉईन करावं, पण त्यांना अपॉर्च्युनिटीज म्हणा किंवा मग व्यवस्थित गायडन्स न भेटल्यामुळे ते नाही पॉसिबल झालं। आता ते इंजिनिअरिंग कॉलेजला प्रोफेसर असतात, पण त्यांची मनापासून इच्छा होती की मी पण हे करावं। मग 9वीत जेव्हा NDA सुरू झालं मुलींसाठी, तेव्हा त्यांनी मला म्हणून पाहिलं की बघ तुला आवडतंय का, करतेस का? तर मग मी जसं जसं याच्याबद्दल वाचलं तसं तसं मला हे फार फॅसिनेटिंग वाटलं। म्हणजे त्यांची लाईफस्टाईल किती ॲडव्हेंचर आणि किती डिसिप्लिन असते। कॅन्ट एरियामध्ये म्हणजे असं वेगळंच वातावरण असते कॅन्ट एरियामध्ये आणि सिव्हिल एरियामध्ये जर आपण कम्पेअर केलं तर। त्याच्यानंतर मग 9वीत मी माझ्या मेंटॉरला पण भेटली, मिस्टर तेजस पाटील सर। त्यांनी मला एवढं मोटिवेट करून ठेवलं की मग मी ठरवूनच टाकलं की बस आता आर्म्ड फोर्सेस जॉईन करायचे आणि आपल्याला NDAची एक्झाम द्यायची। NDAची एक्झाम दिल्यानंतर जेव्हा रिझल्ट्स आले तेव्हा नेमकी काय प्रतिक्रिया होती, कोणी सांगितलं आणि एकूणच रिझल्टच्या दिवशी बद्दल सांग। रिझल्टच्या दिवशी म्हणजे जो माझा रिकमेंडेशनचा दिवस होता, म्हणजे जो SSB इंटरव्ह्यू असतो तो 5 दिवसांचा असतो आणि 5 दिवसामध्ये शेवटच्या दिवशी ते सांगून टाकतात की कोण कोण सिलेक्टेड आहे, कोण कोण रिजेक्टेड आहे। पण तेव्हा फक्त रँक वगैरे नाही लागत, मार्क नाही कळत, पण कळून जाते की आपण NDAमध्ये जाणार आहे की नाही जाणार। तर मग तेव्हाचा एक फार म्हणजे मजेशीर किस्सा आहे हा एक। तर जसं आमचे 4 ग्रुप्स होते 10-10 मुलींचे आणि माझा पहिलाच ग्रुप होता, 10 मुलींचा ग्रुप होता। मग ते चेस्ट नंबर देतात, चेस्ट नंबर 1, चेस्ट नंबर 2 असे चेस्ट नंबर 10 पर्यंत। माझा होता चेस्ट नंबर 2। मग रिझल्ट्स अनाऊन्स करताना जो ऑफिसर होता तो रिझल्ट्स अनाऊन्स करायला लागले, जे ऑफिसर होते ते, आणि स्टार्टिंगला त्यांनी म्हटलं आणि माझ्या ग्रुपमधून आम्ही 4 मुली रिकमेंड झालो, चेस्ट नंबर 1, 2, 3 आणि 5। तर मग त्यांनी रिझल्ट्स अनाऊन्स करताना थोडीशी माझी मजा घेतली। त्यांनी म्हणाले की चेस्ट नंबर 1 इज रिकमेंडेड, मला स्किप केलं आणि डायरेक्ट म्हणाले की चेस्ट नंबर 3 इज रिकमेंडेड। मग त्यांनी पुढचे चेस्ट नंबर बोलत गेले, मग चेस्ट नंबर 5 इज रिकमेंडेड आणि मला एकदम डिमोटिवेट झालं की आता 2 वर्ष मेहनत केली, काय आपलं सिलेक्शन झालं नाही, काय नाही, डोळ्यात एकदम पाणी आलं। मी गेटच्या बाहेर बघत होती बाबा आलेत का मला घ्यायला, पण मग एकदम त्यांनी चेस्ट नंबर 19 पर्यंत त्यांनी असे अनाऊन्स केले आणि मग एकदम म्हणाले 19 नंतर चेस्ट नंबर 2 इज रिकमेंडेड। माझं जरा लक्ष पण नव्हतं, माझ्या आजूबाजूच्या लोकांनी मला सांगितलं की अरे जा तेरा नंबर आ गया। मग मी पुढे गेली आणि पुढे मग आम्हाला नाव आणि डेट ऑफ बर्थ सांगायची होती। तर मग मला ते पण सुचलं नाही सांगायला, कारण एकदम फ्लॅशबॅक होत होता की जो पण माझा स्ट्रगल होता तो एकदम आता म्हणजे माझ्या सगळ्या हार्डवर्कनी पे ऑफ केलं होतं, त्यामुळे काहीच सुचेना झालं होतं। मग त्यांनी मग ते माझ्यावर ओरडले की अरे तुला नाव आणि बर्थ डेट सांगायची। मग मी माझं नाव सांगितलं ऋतुजा वराडे आणि बर्थ डेट लिटरली माझ्या हातात डॉक्युमेंट्सची फाईल होती, मी त्याच्यात अक्षरशः बर्थ डेटची होते की माझी बर्थ डेट काय। मग त्याच्यानंतर माझं ट्यूबलाईट जळाला की अरे आपल्याला स्वतःचीच बर्थ डेट सांगायची। मग मी सांगितली स्वतःची बर्थ डेट आणि मग थोडंसं मला वेळ लागला स्वतःलाच कन्व्हिन्स करायला की हां बाबा आपण रिकमेंड झालो आहे। मग पहिला कॉल बाबांना, दुसरा कॉल आईला आणि तिसरा कॉल तेजस पाटील सरांना। रँकिंगचं जेव्हा रँकिंग जेव्हा पाहिलंस तेव्हा तू सांगितलंस की तू पहिले तुझं 3ऱ्या नंबरवरच नाव होतं आणि तू चेक करत खाली गेलीस, तर तो पण किस्सा?
आणि जेव्हा मेरिट लिस्ट आली 11 एप्रिलला संध्याकाळी मेरिट लिस्ट आली, तर मला तेजस पाटील सरांचा फोन आला की मेरिट लिस्ट आली आहे, तू एकदा बघून घे काय आहे तुझं. आणि त्यांना ऑलरेडी माहीत होतं, पण त्यांनी सांगितलं नाही. मग मी मेरिट लिस्ट पाहिली आणि तिसरंच नाव मी वाचलं, ऋतुजा. म्हटले ही नक्की दुसरी ऋतुजा असेल, मग आपला तर एवढा चांगला रँक येणार नाही. मग मी असं मागे पुढे पाहिलं थोडं आणि मग मी परत ते नाव वाचलं तर ऋतुजा वऱ्हाडे. सरनेम पण माझंच होता आणि रोल नंबर पण माझाच वाटत होता. मग नंतर तेव्हा पण मला 3-4 मिनिट लागले की अरे हां आपणच आहे, आपलंच आलाय फायनली ऑल इंडिया रँक 1. मग आई बाबांना कळवलं तर ते पण खूप खुश होते. इतका दिवसांचा अभ्यास केला, मेहनत घेतली, तेव्हाच असं ठरवलेलं की पहिल्या 3 ह्याच्यात किंवा भारतात मुलगी म्हणून पहिल्या यायचं असं काहीतरी ठरवूनच ते अभ्यास केला होता की असं अचानक हा सरप्रायझिंग होत आहे? असं काही गोल नव्हतं माझं की ऑल इंडिया रँक 1च यायचं आहे की ऑल इंडिया रँक 10च यायचं आहे. माझं गोल हे होतं की 11वी-12वी नंतर मला NDAचं ट्रेनिंग करायला भेटलं पाहिजे. तर मग त्याच्यासाठी मी माझे डेडिकेटेड एफर्ट्स किंवा मग मेहनत करत गेली. मग रिटर्नमध्ये चांगले मार्क होते, तर मग मला थोडंसं वाटत होतं की हां चांगला रँक येईल, एक तर 1 डिजिट 2 डिजिट किंवा टॉप 20मध्ये येऊ शकतो. पण एकदम टॉप 1 किंवा टॉप 3 एक्सपेक्टेड नव्हतं. तर रँकिंग तर मिळालेलं आहे, टॉप 1 रँकिंग आहे, पुढे काय करायचं? पुढे आता जे NDAचं ट्रेनिंग असतं ते खूप चॅलेंजिंग असतं, खूप टफ असतं. तर मग त्याच्यासाठीच मी स्वतःला तयार करायचा प्रयत्न करते. जे पण 1.5-2 महिने माझ्या हातात आहे, त्याच्यात मी स्वतःला फिजिकली टफ बनवायचा किंवा मेंटली टफ बनवायचा प्रयत्न करेल आणि NDAमध्ये पण चांगलं परफॉर्म करायचा प्रयत्न करेल. पुढचं पण आता जे हे असणार आहे ते पण खूप चॅलेंजिंग असणार आहे, तर त्याच्यासाठीची कशी तयारी केलेली आहे? त्याच्यासाठी तर एक जसं मी बोलली मेंटल टफनेस लागतो, फिजिकल टफनेस लागतो. तर मेंटल प्रिपरेशन तर माझं आधीपासून होतं की हां बाबा आपल्याला टफ ट्रेनिंग थ्रू जायचे. त्यामुळेच मी ह्या सगळा घाट घातला, प्रिपेअर वगैरे केलं आणि एक्झाम काढली. पण फिजिकल टफनेससाठी आता माझे प्रयत्न सुरू आहेत की रनिंग करू देत, स्टॅमिना, स्ट्रेंथ वाढवू देत, स्ट्रेंथ ट्रेनिंग वगैरे थोडंसं ते करायचा मी प्रयत्न करते. रँकिंग मिळालं आहे, पुढे आता याच्यामध्ये तू म्हणालीस मगाशी जसं आर्मीमध्ये जाऊन हे करायचं आहे, पायलट बनायचं आहे, तर त्याच्यासाठी काही असं रोल मॉडेल आहे का कोणी किंवा कोणाची प्रेरणा आहे की यांच्यासारखं असं आपण बनायचं आहे? अशी काही प्रेरणा होती का पहिल्यापासून कोणाची? अशी ॲज अ पर्सन तर कोणी रोल मॉडेल नव्हतं, पण जेव्हा मी 9वीत ह्या क्षेत्राबद्दल वाचलं तेव्हा मला फायटर जेट्सचं खूप फॅसिनेशन होतं. त्यामुळे फायटर जेट्समुळेच मग माझ्या डोक्यात आलं की अरे आपण फायटर पायलट बनायला पाहिजे किंवा मग पायलट बनायला पाहिजे. आणि त्यामुळेच मग ती मी CPSS वगैरे दिली नंतर रिकमेंड झाल्यानंतर. आता काय भावना आहे, रँकिंग मिळालेलं आहे आणि बाकीच्या ज्या मुली आहेत ज्या असं हे NDAमध्ये जायला हे करतात किंवा इच्छा असते, तर त्यांच्यासाठी काय सांगशील, त्यांच्यासाठी काय मेसेज देशील? आता तर रँकिंग मिळालं आहे त्यामुळे सगळे खुश आहेत आणि त्यामुळे मी पण खुश आहे. आणि मला असं सॅटिस्फॅक्शन वाटते की 2 वर्षाची मेहनत केली तिचं चीज झालं आहे. पण म्हणजे दिस इज जस्ट अ स्टार्ट. म्हणजे हे असं नाही की सगळं आता शेवट आहे. आत्ता जेवढी मेहनत केली आहे त्याच्यापेक्षा खूप कितीतरी पटीने जास्त मेहनत मला तिकडे NDAमध्ये जाऊन करायची आहे आणि त्यासाठी मला आता तयार व्हायचं आहे. आणि जे पण यंग ॲस्पिरंट्स आहेत जे प्रिपेअर करत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी, त्यांना मी एकच गोष्ट सांगेल की तुम्ही जे करताय ते का करताय ते तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला तुमचं व्हाय किंवा मग जे मोटिवेशन आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. कारण जर तुम्ही असे नॉर्मली मोटिवेटेड असाल तर तुम्ही करालच, पण जेव्हा तुम्ही डिमोटिवेटेड असता तेव्हा तुम्हाला ती कोणती तरी एक गोष्ट पाहिजे की जी तुम्हाला पुश करेल मेहनत करण्यासाठी. त्यामुळे मी हे सांगेल की फाइंड युअर पर्पज आणि बस तेच. खूप खूप धन्यवाद तुझे. आपण जर पाहिलं तर ऑल इंडियामध्ये जवळपास 1.5 लाख विद्यार्थी जे आहेत त्यांनी याच्यासाठी फॉर्म भरलेला आणि एक्झाम दिलेला. तर या विद्यार्थ्यांमध्ये ऋतुजा जी आहे पुण्याची, तिचा पहिला क्रमांक आलेला आहे देशातून. पुण्याहून मुनायनपुरे, सिविक मिरर.